नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. चला तर आजच्या दिवसाच्या निमित्ताने बघूया की आपले लाडके लाडके बाप्पा आपल्याला काय सांगू इच्छित आहेत आणि सोबतच आपल्याला हनुमान देवाकडनं काय संदेश मिळत आहे. चला बघूया. तर हा संदेश आलेला आहे बाप्पाकडनं आणि बाप्पा सांगत आहे हिलिंग. तर बऱ्याच जणांना हिलिंगची गरज आहे आणि हिलिंग म्हटल्यावर बरेच जण असा विचार करतात, अरे लोक काय म्हणतील, माझे घरचे काय म्हणतील, किंवा तुम्हालाच स्वतःलाच एक काहीतरी विचित्र वाटतं की बापरे हील मला व्हायचं आहे, म्हणजे नक्की काय माझ्यात असं प्रॉब्लेम आहे वगैरे. तर मंडळी, हीलिंग करण्यात स्वतःची याच्यात काहीच वाईट नाही आहे, नकारात्मक नाही आहे, प्रॉब्लेम असं नाही आहे. हीलिंग केल्याने कुठेतरी तुम्हालाच तुमचं आयुष्याचा एक नव्याने दृष्टिकोन मिळतो की तुम्ही तुमचं आयुष्य एका ठराविक पद्धतीने बघत असता. हीलिंग तर तुम्ही स्वतःची सुरू केली, तुम्ही हील व्हायचा प्रयत्न केलात ना, तर तुम्हाला त्याच काही गोष्टी, तुमचं आयुष्य किंवा काही ठराविक गोष्टी एका नवीन म्हणतात तर पॉईंट ऑफ व्ह्यू, दृष्टिकोनातून दिसण्यास सुरुवात होतील. कदाचित ज्या गोष्टींमध्ये तुम्ही अडकले आहात त्या गोष्टींमध्ये तुम्हाला तोडगे सापडण्यास सुरुवात होईल. तर हील होण्यात काहीच गैर नाही आहे. तर नक्की याच्यावरती काम करा हे सांगेन. आणि हीलिंग म्हणजे असं नाही म्हणणार मी की तुम्हाला आध्यात्मिक हीलिंगच करायची गरज आहे. तुम्ही काउन्सिलिंग करू शकता, एखादी थेरपी घेऊ शकता, तब्येतीवरती तुमची जर तब्येत सारखी बिघडत असेल तर औषध पाणी करू शकता. आणि हो, तर परत हे त्याच्यात आलंच की आध्यात्मिक पद्धतीने पण तुम्ही तुमची हीलिंग करू शकता, पण नक्की याच्यावरती काम करा. चला बघूया हनुमान देव काय सांगू इच्छित आहेत. सॉलिट्यूड. तर मंडळी, सध्याची आता कदाचित बऱ्याच जणांच्या बाबतीत अशी काहीतरी सिच्युएशन, परिस्थिती असू शकते की तुम्हाला कळत नाही आहे काय करावं काय नाही वगैरे. तर तुम्हाला हेच सांगण्यात येत आलेलं आहे, जेवढं जमेल ना तेवढं स्वतःमध्ये वेळ घालवा, स्वतःसाठी वेळ काढा. तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी तुमच्या बाबतीत कळतील. कदाचित तुम्हाला असं असेल की मलाच काय हवं आहे, मलाच काय पाहिजे, मलाच समजत नाही आहे, अशी काहीतरी तुमची एक ऊर्जा सध्याची असू शकते. तर हेच सांगण्यात येत आहे की सॉलिट्यूडमध्ये राहा मंडळी, तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतील. जरा थोडं तुम्ही, मी हे सांगेन, काही आठवड्यांकरता, कदाचित काही महिन्यांकरता वगैरे जरा म्हणजे म्हणतात ना, फार म्हणजे बाहेरच्या लोकांशी वगैरे नाही मिळणं जुळणं करा, पण एका लिमिटपर्यंत. पण स्वतःकडे जास्त वेळ द्या हे सांगेन, तर फार बरं होईल. कारण सध्या गरज आहे तुम्हाला स्वतःवरती लक्ष द्यायची, हे लक्षात घ्या. हेच सांगण्यात येत आहे. खाली एक इथे उपाय दिला आहे, डू मेडिटेशन रेग्युलरली अँड डू जर्नलिंग. बघा, ध्यानस्थ बसा आणि जे काही तुम्हाला आतून वाटतंय ना, स्वतः बाबतीत कोणाही बाबतीत, ते लिहून काढा. हेच सांगण्यात येत आहे. पण स्वतःला वेळ द्या हेच सांगेन. धन्यवाद.